आम्हाला भगवाच हवा आहे. मुंबईचा मराठी महापौर करायचं आहे आणि आपला ठाकरे बाणा हा मुंबईत जागवता येईल. त्यांनी बरीचशी कामं पब्लिकची केली पाहिजे, त्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे, त्यांच्या काही समस्या असेल त्या जाणल्या पाहिजे. मुंबईचं हृदय मानलं जाणारं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे दादर. दादरमधील वाढता विकास, प्रगती, दादरच्या घरांचं पुनर्वसन यातच मराठी अस्तित्वाचा मुद्दा हा अजूनही असे अनेक प्रश्न कायम आहेत. पण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे, निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. यातच दादरकरांचा कौल नक्की कुणाला आहे आणि शिवाय मुंबईमधील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येतात, यांच्या युतीनंतर मुंबई महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा फडकणार, मुंबई महानगरपालिकेवरती मराठी महापौर असणार का, असे अनेक प्रश्न घेऊन आज मी दादरकरांसोबत चर्चा करणार आहे. दादरकरांचा कौल नक्की कुणाला असणार आहे आपण जाणून घेऊयात. ही गोष्ट, ही घटना फार आतुरतेने मराठी माणूस बघत होता. गेले अनेक वर्ष मराठी माणूस पिछाडलेला आहे या त्रासाने आणि हे एक संधी आहे एक मराठी माणसाला, एक दादरकरांना आणि समस्त मुंबईकरांना की तुम्ही आज भरभरून दोन्ही साहेबांना माननीय राजसाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे दोघांनाही भरभरून मतं द्या आणि आपल्याला मुंबईचा मराठी महापौर करायचं, हीच प्रत्येकाची एक रणनीती असायला हवी. पण एक सर्वसामान्यांच्या मनातला नगरसेवक तुम्हाला काय वाटतं, कसा असायला हवा? सर्वसामान्य मनातला नगरसेवक म्हणजे जो रिचेबल असायला हवा. प्रत्येकाच्या ज्या बेसिक नेसेसिटी आहे, रोड आहे, रस्ता आहे, पाणी आहे, तुमच्या घराचे प्रॉब्लेम्स आहेत, ड्रेनेज लाईन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर तो करणारा असेल तोच सर्वसामान्य नगरसेवक आहे. विधानसभा निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुका झाल्या, एकच अजेंडा डोक्यासमोर ठेवलेला होता की लाडकी बहीण योजना. मला असं वाटतं ह्या नगरसेवकाच्या निवडणुकात पण हा नाही, लोकांना समजलेलं आहे दॅट हे दिशाभूल होती फक्त लोकांना पैसे देण्याकरिता आणि मतं घेण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त लोकांच्या भल्यासाठी काहीच गोष्टी घडलेल्या नाही आहेत आणि येणाऱ्या निवडणुका ह्या ठरवतील की मुंबई महाराष्ट्र कुठच्या लाईनअपला चाललेला आहे. जो आपण बघतोय परप्रांतीयाचा विळखा लागलेला आहे मुंबई महाराष्ट्राला, ह्या विळख्यातून ह्या फक्त ठाकरेच त्यातून त्यांना बाहेर काढू शकतं असं माझं प्रामाणिक मत मुंबई आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या काही तास आधी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या विकासाच्या. तर तुम्हाला असं वाटतं हा विकास नुसता फक्त 2014 पासून आपण बघत आहोत जो मोदीच्या नावावर जो देश चालवला गेला आहे आणि हिंदुत्वाच्या नावावर 2014 पासून हे जागलेलं भाजपचं नवीन हिंदुत्व हेच आजपर्यंत आम्हाला समजलेलं नाही आहे. आम्ही स्थानिक दादर रहिवासी आहोत. आम्ही सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात इथे लहानाचे मोठं झालं, त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही पक्षांकडे पाहायला लागलो आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की दोन्ही ठाकरेंना बाजूला ठेवून शिंदेसाहेबांनी त्यांचा नवीन गट फॉर्म केला, तिथे त्यांनी BJPला सपोर्ट केला आणि हे कुठे ना कुठे मराठी माणसासाठी हे ड्रॉबॅक आहे माझ्या मते तरी. मराठी माणूस याच्यामुळे कन्फ्यूज आहे की काय करायचं. पण आता ही संधी जी येते, युती होते, त्याने एक नवीन बळ मिळेल, एक नवीन आशा मिळेल मराठी माणसाला की बाबा आपली लोकं, आपले ठाकरे, आपला जो ठाकरे बाणा आहे तो आपल्याला परत ताटमानेने जगता येईल. काही दिवसांपूर्वी दादरमध्ये अनेक बॅनर्स पाहायला मिळाले की मराठी माणसांनी जागं व्हायला पाहिजे त्या निवडणुकांसाठी. तुम्ही काय सांगाल त्यावर? बरोबर आहे, अत्यंत चांगले बॅनर होते आणि फार चांगली आयडिया होती. मराठी माणूस फार म्हणजे अगदी कंटाळलेला आहे ह्या रोजच्या धावपळीमुळे, रोजच्या महागाईमुळे. त्यांना कुठेतरी एक आसरा हवा आहे आणि हा आसरा की कुठेतरी एक आशेने बघत होते की आम्हाला कोणतरी आमच्यासाठी उभे राहतील. पण ह्या दोन भावांच्या विभक्तनामुळे ह्या गोष्टी होत नव्हत्या. पण सुदैवाने आज चांगली गोष्ट आहे की युती होते, दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि समस्त मराठी माणसासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. तर माझं प्रत्येक मराठी माणसाला हेच मत आहे की सगळ्यांनी अवजरून त्यांना भरघोस मतदान करा, जेणेकरून आपल्याला मराठी आणि आपला ठाकरे बाणा हा मुंबईत जागवता येईल. काम करणार हवा म्हणजे 5 वर्ष, कमीत कमी 2 ते 3 वर्ष जरी काम करणार असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि पीपल शूड नो हिम, ही शूड नो द पीपल. आणि माणसांना तो ओळखता आला पाहिजे आणि माणसांनी पण त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि जेव्हा कामं करतात तेव्हा चांगली कामं करा. कॉमन कामं म्हणजे काय, तुमचे स्वच्छता, परत हे ट्रॅफिक, अंधळ्यासारखे लोक कुठेही गाडी पार्क करतात. त्यांना असं वाटतं की आपली गाडी म्हणजे आपलाच रस्ता आहे. इट्स ते बघा, म्हणजे लोक रॉंग साईड जातात, माणसं पण चालताना गाढवासारखे चालतात. फुटपाथ जेव्हा चांगला असतो त्या फुटपाथचा उपयोग करा.
फुटपाथ जेव्हा खराब असेल तुम्ही रस्त्यावर आहे, पण परत फुटपाथवर जा. सो इट इज बोथ द साईड, दोन्हीकडनं असं आहे. आणि नगरसेवकांनी नक्कीच जे काम करेल ते 5 वर्ष चांगलं काम करा. मी एक शिवसैनिक म्हणूनच नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो, नगरसेवक हा स्थानिक आणि स्थानिक राहणारा तिथे आणि स्थानिकांचे जे काय प्रॉब्लेम आहेत, काय अडचणी आहेत, ज्याला माहिती आहेत आणि जो समाजसेवा 15-20 वर्षापासून करतो आहे, अशालाच साहेबांनी आमच्या मते उमेदवारी द्यावी आणि बहुसंख्य लोक आहे अशा उमेदवारालाच निवडून देणार. हे मी 99% सांगतो, 1% नाही सांगत आहे. लवकरच ठाकरे बंधूंची युती जाहीर होते, ज्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आसासलेला आहे. नाही तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधूंची युती झाली हा मराठी माणसांनाच नव्हे तर सर्वांनाच, म्हणजे परप्रांतीयातल्या लोकांना पण आनंद झालेला आहे. का तर ही युती होणं गरजेचंच होतं, का तर मुंबईसाठी युती होणं हे गरजेचंच आहे आता सध्या तरी आणि महाराष्ट्रासाठी. मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी महापौर असावा, त्याविषयी काय सांगा? मराठी महापौर म्हणजे आपण अध्यात्मामध्ये 108 हे बोलतो, पूर्णांक बोलतो, 101 त्यासाठी बोलत नाही मी. 108% महापौर हा आपल्याला मराठीत असावा. तुम्हाला सर्वसामान्यांच्या तुमच्या समस्या काय आहेत? तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्यांना जे भेडसावणाऱ्या गोष्टी आहेत, समजा आता हे फेरीवाला असो किंवा काय असो, अशा लोकांना तुम्ही कायद्याप्रमाणे लायसन्स द्या. दरवेळेला येणार काहीतरी त्यांना उचलणार, त्यांची धावपळ वगैरे बघून ते आपल्याला खराब वाटतं. मराठी माणसं आज म्हणजे आज MBA झालेल्या मुलीसुद्धा जेवणाचं हे घेऊन बसतात, म्हणजे पोळी भाजीचं बसतात. म्हणजे आज मराठी माणसांवरती म्हणजे एवढी संकट आलेली आहे की आता तुम्ही बघता IT क्षेत्रामध्ये तर संपूर्ण हे झालं आहे. अमेरिकेमधून शटडाऊन झालेलं आहे. त्याच्यामुळे आपली मुलं, मराठी मुलं म्हणजे नोकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत. शिवाय सर्वात मोठे प्रॉब्लेम म्हणजे डेव्हलपचे प्रॉब्लेम आहेत. डेव्हलपच्या चाळी कितीतरी असे आहेत की आता कितीतरी लोक ट्रान्झिट कॅम्पच्या बाहेर आहेत. अजूनपर्यंत रूम नाही मिळालेले, काय नाही मिळालेले. आता लोक भांडतात आहेत. त्याच्यासाठी आता जो स्थानिक जो आमदार आलेला आहे, जो महेश सावंत आहे, हे महेश सावंत हे भरपूर पाठपुरावा करतात आहेत या गोष्टीसाठी. भरपूर माहीम दादर क्षेत्रातून ते विधानसभेतून आले. एक सामान्य मिल कामगाराचा मुलगा, पण त्याला लोकांनी घेतला आणि तो सामान्यपणे आजपर्यंत संपूर्ण कामं करतो आहे. मुंबई महानगरपालिकेवर तुम्हाला कुणाचा झेंडा पाहायला आवडेल? आम्हाला भगवाच हवा आहे. म्हणजे पहिले त्यांनी सगळी पब्लिकची कामं करायला पाहिजे. इथे बघा आता आम्ही सिनियर सिटीजन आहोत, रस्ते सगळे फुटलेले आहेत, ट्रॅफिक भरपूर आहे, चालायला जागा नाही, या सगळ्या समस्या आहेत. बाहेर फिरायला कुठेही जागा नाही आहे आणि साफसफाई पाहिजे पहिली. दादरचा विकास होतोय असं दिसतंय. हो, विकास होतोय, पण त्या कॉम्प्लिकेशन्स पण खूप झालेली आहेत त्याच्याबरोबर. म्हणजे बेसिक मुद्दे अजून सुटलेले नाहीयेत. नाहीच सुटलेले आहेत. पण असं म्हणलं जातं की लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळतोय म्हणजे महिला सक्षम झाल्यात. तर तुम्हाला खरंच वाटतं? कारण आमचा त्याच्याशी काही संबंधच नाही आहे. मी सिनियर सिटीजन आहे, मला काही त्याचा लाभ मिळत नाही. तुमच्या ज्येष्ठांच्या काय समस्या आहेत? ते ह्याच समस्या आहेत. आम्हाला नीट चालता येत नाही, रस्ते फुटलेले, गर्दी खूप आहे, या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि त्या पहिल्या सोडवायला पाहिजेत. म्हणजे साध्या देवळात जायला सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो अगदी. नाही, चांगलाच पाहिजे, म्हणजे काम करणारा पाहिजे, सगळं लोकांचं व्यवस्थित काम करेल असाच नगरसेवक पाहिजे आम्हाला. तुम्ही किती वर्षापासून दादरमध्ये राहता? आम्ही जन्मापासून म्हणजे मग तुम्ही दादर 57 पासून 57 पासून राहता. मग खूप दादर बदलताना पाहिलंय. मग खरंच प्रगती होतीये? प्रगती अजून नाहीच होत आहे, कारण रस्त्यांचं खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे ट्रॅफिक जाम होणं हे ते सगळं खूप प्रॉब्लेम आहे दादरमध्ये. आणि सण वगैरे असला की आम्हाला खूप त्रास होतो, स्टेशनला जाणं वगैरे. पॉल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होतंय, त्याच्याविषयी काय? हो, पोल्युशन पण खूप आहे. जे काही हे कामं चालू आहेत, बिल्डिंगची कामं चालू आहेत त्याच्यामुळे सगळं हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, तर तुम्हा दादरवासियांच्या काय मनात त्याच्याविषयी भावना आहेत? चांगलेच आहे. दोन्ही भाऊ जर मराठी माणसं जर एकत्र येत असतील तर काय वाईट नाही, चांगलं आहे. मग तुम्ही मराठी माणसांची साथ त्यांना कशा पद्धतीने असणार आहे? आमची असणारच आहे. आम्ही लहानपणापासून शिवसेनेचंच काम करतो. म्हणजे काम म्हणजे जास्त असं इन्व्हॉल्व नाही, पण एक हे म्हणजे ते मी बोलले ना, चांगलंच पाहिजे ना नगरसेवक. आपलं सगळे सुरक्षा द्यायला पाहिजे. बायका आता बघा कसं होतं आहे, ते सगळे
सावधान सगळे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो का? नाही, आम्हाला नाही भेटलं. व्यवस्थित आणि चांगला शिकलेला सवरलेला असावा, जनतेची कामं व्यवस्थित करणारा असावा. नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत तर नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी नगरसेवकाचं काम करायचं. आता लोकांनी निवडून दिलं तर त्यांनी नगरसेवकांनी त्या नगरसेवकासारखं काम करायला पाहिजे. आम्ही मतदान करायचं काम केलेलं आहे. फक्त त्यांनी निवडून आल्यानंतर प्रामाणिकपणे त्यांनी त्याचं काम केलं पाहिजे. आणि लहानपणापासून दादरचं राजकारण पाहिलेलं आहे, हो. ठाकरेंची सेना पाहिलेली अरे आहे, भरपूर त्यांचं काम पाहिलेलं आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येतात. मराठी माणसासाठी तुम्ही काय सांगा? मराठी माणसाची एकजूट मजबूत आहे आणि अजूनही एकजूट तशीच चांगली राहणार. आणि सर्वच मराठी लोकांना असं वाटत होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावे म्हणून. आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले. आता मराठी माणसांचं काम आहे त्यांना निवडून द्यायचं. नगरसेवकाला आपण आपल्या म्हणजे पब्लिकच्या कामासाठी निवडून देत असतो आपण, तर त्यांनी बरीचशी कामं पब्लिकची केली पाहिजे, त्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे. त्यांच्या काही समस्या असेल त्या जाणल्या पाहिजे. त्यांच्या परीने होईल तेवढं त्यांनी केलं तरी पुरे आहे. बाकी काय सांगणार आणखीन. तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि विकासाची कामं पण बहुतेक केली पाहिजे. आता दादरमध्ये मेट्रोसुद्धा आलेली आहे, विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर तुम्हाला काय वाटतं की या विकासाच्या पलीकडे जाऊन एक सर्वसामान्यांच्या काय बेसिक समस्या आहेत? मेट्रो आली ते एक परीने बरं झालं. लोकांचा वेळ वाचतो आणि शिवाय ट्रॅफिक एवढं जाम असतं की मुलांना शाळेत सोडायला पण मिळत नाही आम्हाला. त्यामुळे त्या दृष्टीने फार बरं झालं. कारण दादर हे असं मिडल एरिया आहे, त्यामुळे ना त्या दृष्टीने जर योग्यच त्यांनी केलं आहे. म्हणजे वेळही वाचतो आणि ट्रॅफिकचीही समस्या राहत नाही.